नाशिक महानगरपालिकेतील सत्तेचा लढा पुन्हा एकदा तापला आहे। उपमहापौर पदासाठी शिंदे गटाच्या शिवसेनेनं आज अधिकृतपणे अर्ज दाखल केला। शिंदे गटाच्या शिवसेनेनं नाशिक महानगरपालिकेत आपली ताकद दाखवत उपमहापौर पदासाठी वेग पकडला। विलास शिंदे हे उपमहापौर पदासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर आली असून आज त्यांनी गटनेते अजय बोरस्ते आणि शिवसेना नगरसेवकांसह उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। याआधी मंत्री गिरीश महाजन म्हणाले होते की महापालिकेत सत्ता दाखवण्याची गरज नाही। भाजपने शिंदे गटाच्या शिवसेनेला सरकारमध्ये सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव दिला होता। मात्र त्यानंतर शिंदे गटानं उपमहापौर पदासाठी स्वतंत्र अर्ज दाखल करून आपली भूमिका मोकळी केली आहे। अजय बोरसे यांनी यावेळी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली। उपमहापौर पदासाठी नाही, मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठंतरी महायुतीचं वातावरण आहे आणि यामुळे सर्वत्र महायुती होईल असा साधारण मला विश्वास आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे पण तशा अपेक्षा व्यक्त केल्या आणि त्यामुळे उपमहापौर पदासाठी आमच्याकडनं विलासअण्णा शिंदे आणि प्रवीण अर्ज दाखल केलेला आहे। युतीत लढायचं आहे की विरोधात बसायचं आहे याचा सर्वस्वी निर्णय शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यावर निर्णय वाक्य असताना देखील आपल्या पक्षाकडनं उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले इच्छुकांकडनं। मुळात असं उमेदवारी अर्जच दाखल केला नाही तर आपला क्लेम कसा राहतो। त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करणे आवश्यक आहे, कारण शेवटी ही ज्याला काय म्हणतो निवडणूक आहे। निवडणूक प्रक्रियेमध्ये लोकशाहीमध्ये प्रत्येकानं सामील झालं पाहिजे हे महत्त्वाची सांगतो। हो, मला असं वाटतं की मी पण असं ऐकलं की त्याचं म्हटलं, परंतु भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणजे सुनील केदार ते स्वतः शिवसेनेकडे महायुतीचं प्रपोजल घेऊन आले होते। महायुती झाली पाहिजे आणि या संदर्भातली बैठक इकडे तिकडे नाही तर ते शिवसेना कार्यालयात आले आणि महायुतीचे प्रमुख घटक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रंजन ठाकरे सुद्धा त्या ठिकाणी होते। आमचे अध्यक्ष प्रवीण तिदमे होते आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं की महायुती व्हायला पाहिजे। मला वाटतं त्यांच्यामध्ये कुठेतरी समन्वयाचा अभाव आहे। आता एक अशी पण चर्चा आहे मला या संदर्भात या मी मगाशी पण सांगितलं की शिवसेनेतले सर्व निर्णय शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब घेतात। शिवसेनेत आदेश चालतो आणि आदेश येईल त्या पद्धतीनं जर आम्हाला साहेबांनी सांगितलं की XYZ व्यक्तीनं लढायचं आहे तर ते लढतील। त्यांनी सांगितलं आम्हाला विड्रॉल आहे तर विड्रॉल होईल। यात असं शिंदे नाही, आम्ही आमचे जे वरिष्ठ आहेत दादासाहेब भुसे असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील आणि सुहास कांदे असतील त्यांच्यामार्फत एकनाथ शिंदे साहेबांकडे मेसेज दिला आणि माननीय साहेबांच्या पर्यंत हा मेसेज पोहोचला आहे की आम्ही फॉर्म भरतो। आता काही चर्चा सुरू आहे? चर्चेला आता सुरुवात होऊ शकते। तुम्हाला या फॉर्म भरणार आहात की चर्चा होणार बैठक वगैरे? नाही, मुळात आता आज ही जी काय फॉर्मची प्रक्रिया आहे या संदर्भातलं कोणी फॉर्म भरले आहेत काय त्याचा पूर्ण अहवाल आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांना देऊ आणि साहेब ज्या पद्धतीनं आम्हाला इन्स्ट्रक्शन्स देतील, आदेश देतील त्या पद्धतीनं लोकल लेवलला बोलायचं असेल तर लोकल लेवलला, अन्यथा मला असं वाटतं की वरच्या लेवलला ही बोलणी होऊ शकते। ठाकरेंच्या सेनेतही काही शिवसेना शेवटी एकाच विचारांची वाटा, त्यामुळे आणि सगळे आम्ही सहकारी आहोत। त्यामुळे निवडणुकीपुरता ठीक आहे, तेही वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचीच बाईक आहे, त्यामुळे काही होऊ शकतं, राजकारणात काही होऊ शकतं। शिवसेना शिंदे गटातील विलास शिंदे आणि प्रवीण तिदमे यांनी महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यामुळे नाशिक महानगरपालिकेतील सत्ता संतुलनावर याचा काय परिणाम होणार याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलंय। RV न्यूजसाठी मलिक शेख, नाशिक।